तर मंडळी, तुम्ही कोणतं बँकेमधून लोन उचललं आहे का, किंवा लोनवरती कोणत्या काही वस्तू घेतल्या आहे का, जसे की फ्रीज, मोबाईल, अन्य कोणत्या काही वस्तू समजा तुम्ही घेतल्या असेल, तर आजचा जो व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ही जी सिबिल स्कोर म्हणजे काय, सिबिल स्कोर कशा प्रकारे तपासायचा आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सिबिल स्कोर समजा कमी झाला तर काय होणार आहे, ठीक आहे, आणि ते कशा प्रकारे तपासायचं आहे, तर ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। आजच्या काळामध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करताना, विशेषतः कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना जो सिबिल स्कोर आहे तो महत्त्वाची भूमिका बजावतो। बँक किंवा वित्तीय संस्था ज्या आहेत तुम्हाला कर्ज मंजूर करणार की नाही याचा मोठ्या प्रमाणामध्ये जो अवलंब आहे तुमच्या सिबिल स्कोरवर अवलंबून असतो। त्यामुळे अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की सिबिल स्कोर म्हणजे काय, तो कशा प्रकारे तपासायचा, आणि समजा तुमचा सिबिल स्कोर जे आहे तो कमी झाला असेल तर ते सुधारण्यासाठी कोणते उपाय आहेत। तर आजचा व्हिडिओ जो आहे हा खास तुमच्यासाठी आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्या सगळ्या शंकांचे निरासन करेल आणि तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर तपासण्याचे सर्व पर्याय तसेच तो सुधारण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये खास तुम्हाला टिप्स सांगणार आहे। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की हा सिबिल स्कोर म्हणजे काय। सिबिल स्कोर हा तुमच्या क्रेडिट इतिहासावरती आधारित असतो आणि तो 300 ते 900च्या दरम्यान असतो। हा स्कोर जितका जास्त तितकेच तुमची आर्थिक जी पत आहे ती मजबूत मानली जाते। जर तुम्ही कधीही बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून जर कर्ज घेतले असेल आणि त्याचे वेळेनुसार वेळोवेळी कर्ज जे आहे ते परतफेड केली असेल तर तुमचा जो सिबिल स्कोर आहे तो चांगला राहतो। आता हा जो सिबिल स्कोर आहे तो कसा ठरतो ते बघा। हा जो सिबिल स्कोर आहे तो ट्रान्स युनियन sibil.ltd या संकेतस्थळावर जो तुमचा सिबिल स्कोर आहे तो ठरवला जातो। हा जो स्कोर आहे मुख्य 4 घटकांवरती आधारित असतो। पहिला आहे पेमेंट इतिहास। जर तुम्ही वेळेवर कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्ड बिल भरले तर स्कोर जो आहे तो चांगला राहतो। विलंब किंवा बुडवलेले हप्ते तुमच्या स्कोरवर नकारात्मक परिणाम करतात। दुसरा आहे क्रेडिट वापर परिणाम। जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डाची जी मर्यादा आहे तुम्ही जास्त वापरत असाल तर तुमचा सिबिल स्कोर जो आहे तो कमी होऊ शकतो। क्रेडिट कार्ड जे आहे ते मर्यादेच्या 30% पेक्षा कमी वापरणे हे चांगले मानले जाते। तिसरा आहे क्रेडिट प्रकार आणि कालावधी। गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड, कार लोन यांचे जर संतुलन चांगले असेल तर जो स्कोर आहे तो सुधारला जातो। जे तुमचे जुने क्रेडिट कार्ड आहे ते जास्त वेळ वापरल्यास जो सिबिल स्कोरला आहे तो फायदा होतो। चौथा आहे नवीन कर्जासाठी अर्ज। वारंवार नवीन कर्ज आणि क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास जो सिबिल स्कोरवरती जो आहे तो नकारात्मक परिणाम होतो। आता मेन म्हणजे आहे हा सिबिल स्कोर जो आहे तो कशा प्रकारे तपासायचा आहे ते बघा। पहिला आहे ही जे लिंक दिसत आहे ही सिबिलची लिंक आहे, या वेबसाईटवरती जा। त्याच्यानंतर गेट युअर फ्री सिबिल स्कोर किंवा चेक युअर सिबिल स्कोर या पर्यायावरती क्लिक करा। त्याच्यानंतर आहे तुमची पूर्ण जी वैयक्तिक माहिती आहे ती भरा, जसे की पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID, पॅन कार्ड नंबर। त्याच्यानंतर तुमच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा पॅन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल। त्या OTP टाकून तुम्हाला ते व्हेरीफाय करायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही समजा यशस्वीरित्या लॉग इन झाला, हे जे स्टेप सांगितल्या, आणि तुम्ही समजा लॉग इन झाला तर तुमचा जो स्कोर आहे तो तुम्हाला दिसून जाणार आहे। ही जी स्कोर पाहण्यासाठी काही महत्त्वाची सूचना आहे ते बघा। सिबिल जे आहे एकदा मोफत स्कोर पाहण्याची संधी देते। जर तुम्हाला वारंवार स्कोर पाहायचा असेल तर तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे, म्हणजे तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत। तुम्ही बँका, क्रेडिट कार्ड कंपन्या आणि फायनान्शियल वेबसाईट्सवरूनही सुद्धा तुम्ही जे सिबिल स्कोर आहे ते तपासू शकता। काही लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत जसे की बजाज फिनसर्व, पैसा बाजार, त्याच्यानंतर आहे बँक बाजार, HDFC बँक, ICICI बँक, SBI बँक ॲप्स। ही सर्व प्लॅटफॉर्म्स तुम्हाला मोफत सिबिल स्कोर आणि क्रेडिट सपोर्ट देतात। आता समजा तुमचा सिबिल स्कोर जो आहे तो बिघडला असेल तर त्याला सुधारण्यासाठी कोणते उपाय आहेत ते बघा।
तुम्ही कधीही हप्ता किंवा जे बिल आहे ते उशिरा भरू नका. उशीर झाल्यास तुमच्या स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो. क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या 30% जास्त रक्कम जी आहे ते खर्च करणे टाळा. त्याच्यानंतर आहे कमी कालावधीमध्ये तुम्ही जास्त कर्जासाठी अर्ज केल्यास बँकांना जे आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अस्थिर वाटू शकता. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुमच्यावरती कोणतंही कर्ज नसेल तर तुम्ही काही प्रकारचे सुरक्षित कर्ज घेऊन त्याची जी परतफेड आहे ते वेळेवरती करा. कधीकधी चुकीची जी माहिती आहे तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसते. जर तुम्हाला अशी चूक आढळली तर सिबिलशी संपर्क साधून ती जी चूक आहे तुम्हाला सुधारता येते. तर हा जो चांगला सिबिल स्कोर आहे तो किती असतो तर बघा 750 ते 900 ते उत्तम आहे. कर्ज जे आहे 750 ते 900 वरती कर्ज जे आहे ते सहज मंजूर होऊ शकते. त्याच्यानंतर आहे 650 ते 750 या जो सिबिल स्कोर आहे तो ठीक आहे, पण जो व्याजदर आहे तो जास्त असू शकतो. समजा 650 पेक्षा कमी असेल तर तो सुधारण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असा पडतो की समजा तुमचा सिबिल स्कोर जो आहे तो कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळेल का. तर बघा तुमचा समजा सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते, पण अशा परिस्थितीत ज्या बँका आहेत ते जास्त व्याजदर लावतात किंवा जामीनदार म्हणजे गॅरंटर जे आहेत ते मागू शकतात. जर तुमचा सिबिल स्कोर बिघडला असेल तर तो सुधारायला किती वेळ लागतो. नियमित क्रेडिट वापर आणि वेळेवरती परतफेड केल्यास 6 महिन्यामध्ये तुमच्या सिबिल स्कोरमध्ये सुधारणा होऊ शकते. तुमच्या आर्थिक भविष्यासाठी जो सिबिल स्कोर आहे नेहमी चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.